गाईज आता आमच्या इथं तलं नेऊ द्यात. आता आमची सगळ्यांची तयारी चालू आहे. आता आम्ही चालू पनवेलला. ब्लॉग आवडला असेल तर लाईक. सो गाईज ते ताई सिलेक्शन चालतं तर बघा बघ इकडं. तर इथं आणलेल्या पाण्याच्या बाटल्या नंतर बाहेर मांडव आलं तर मांडव घालत होतं ना. यो बघा असं ब्लॉग मध्ये बोल ब्लॉग मध्ये काहीतरी. हॅलो गाईस, आम्ही इकडे आहे. हाय हाय तर बोलतात ना. हा बोल. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. बघू शकता चालली मामी ऐका ना. तर इथं गेलो आम्ही पनवेलला. तर पनवेलची डायरेक्ट आम्ही गेलो बाजारात घेतला काहीतरी ना आलो डायरेक्ट घरी. तर घरी गेलो दाखवतो. तर घरी गेलो तर इथं टावेला आणलेली. टावेला बघली तर बघतो सूर्यनारायणाचं आमच्या आणलेलं हळदीला लावायचा. तर इथं थंड ठेवलेलं. तर नंतर बाहेर गेलो बघते तर घाऱ्यांचं काहीतरी बनवून ठेवलेलं. तर मांडवाचं पण बऱ्यापैकी काम चालू झालं. नंतर मग गेलो घरात. सो गाईज आता मी चालले घरात. तर घरात गेलो सुमन दाखव. सो गाईज तर मी इथं तांब्या बिंब्याला कलर केला. तर अर्धा करायचं होतं तेवढं मेहंदीवाला आधी आत्यानं नाणी बसली. तर मी तेवढ्या चष्म्यानं पण करून घेतला. आम्ही दुसरे चष्मे घेणार आहे. चांगलं नाही झालं. तर इथं बघा नाणीची बऱ्यापैकी चांगली मेहंदी चालू झाली काढायची. तर इथं नाणीची मेहंदी काढून झालती. तर आत्याची पण आमच्या नानीने काढली मेहंदी. तर बघा मेहंदी काढून झाले. थोडीशी राहिले ना. आता रातचे वाजले 1 वाजून गेल्या. नाही तर मेहंदी बघा रात्रीची वाजल्या 1 वाजून 3 मिनिटांना माझी मेहंदी काढून झाले. तर आता मम्मीची मेहंदी आत्याने काढली. ती तुम्हाला दाखवी. बघा हिने मेहंदी काढले. मेहंदीचं बघा कसं काढले गाईज. तर बघा इकडे मेहंदी बघा. मेहंदी बघून असं ना गाईज तेवढा हसले एकदम मेहंदी बघून. तुम्हाला चकल्या पण दाखवतो. शंकरपाळे काय काढलं ते समजणार नाही. तर गाईज मेहंदी बघू शकता. कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर लवकर द्या आमच्या आत्याला. ही बघा ही मेहंदी बघू शकता कशी काढली आत्याची. तर आता ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. थँक्यू.